नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं मराठी हॉररवर्स चॅनलवर. या चॅनलवर काही प्रसिद्ध त्याचबरोबर नवीन भय आणि रहस्य कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कथेमध्ये मी स्वतः आहे किंवा माझ्याबरोबर ही घटना घडली आहे अशा प्रकारे मी कथन करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजची कथा. हे सांगणे माझ्यासाठी सोपं नाही. माझ्या आयुष्यात असे काही क्षण आले आहेत जे मला आजही रात्री झोपू देत नाहीत. दरवेळी जेव्हा मी डोळे मिटतो त्या जुन्या हवेलीचा तो काळाकुट्ट चेहरा माझ्यासमोर उभा राहतो. त्या भिंतीवरून ओघळणारं रक्त, त्या रिकाम्या खोल्यांमधून येणारा श्वासाचा आवाज, हे सगळं मी स्वतः अनुभवलं आहे, माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ही कुठल्या चित्रपटाची गोष्ट नाही, तर हे माझं स्वतःचं आयुष्य आहे. ते वर्ष होतं 2019. मी, माझा मित्र विक्रम आणि त्याची बहीण सायली आणि आमचा एक जुना मित्र रोहन, आम्ही चौघेजण पुण्याच्या बाहेर एका जुन्या गावाजवळ असलेल्या त्या हवेलीत गेलो होतो. विक्रमला फोटोग्राफीचं वेड होतं. त्याने इंटरनेटवर त्या हवेलीचे काही फोटो पाहिले होते आणि पाहता क्षणीच तो म्हणाला होता, अरे ही तर एकदम विंटेज प्रॉपर्टी आहे यार, जबरदस्त फोटो येतील. आम्हाला काय माहीत होतं, त्या हवेलीत शिरल्यावर आम्हाला त्या फोटोची नाही तर जीवाची काळजी करावी लागेल. ते गाव होतं पुण्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर, खेड तालुक्यातलं. एका डोंगराच्या पायथ्याशी उभी होती ती शापित हवेली. गावकरी तिला काळी कोठी म्हणत. दुपारच्या उन्हातही ती इमारत काळोखी वाटायची. भिंतीवर वेलींनी आपला कब्जा केला होता. खिडक्यांच्या काचा आधीच फुटल्या होत्या. दरवाजावर गंजलेलं एक कुलूप होतं, पण ते आतून लावलं होतं. आतून. आम्ही हवेलीत शिरलो तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. बाहेर ऊन पडलं होतं, पण हवेलीत आल्यावर एक विचित्र थंडपणा जाणवला. घामाने आमचं भिजलेलं शर्ट एकदम गोठल्यासारखं अंगाला चिकटलं. AC नसताना देखील एवढी कशी काय थंडी? आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो, पण त्या हसण्यात कुठेतरी मनामध्ये प्रत्येकाच्या एक अस्वस्थता होती. जेव्हा मी मोठ्या हॉलमध्ये आलो तेव्हा एक जुना तडकलेला आरसा होता. जवळजवळ 7-8 फूट उंचीचा. सोनेरी रंगाची चौकट होती, पण पण आता ती काळी पडली होती. विक्रमने आपला कॅमेरा उचलला आणि तो त्याचे फोटो काढायला लागला. इतक्यात सायली त्याला ओरडली, विक्रम आरशात बघ. विक्रमने कॅमेरा खाली केला. आरशात आमचं प्रतिबिंब होतं, चौघांचं. पण त्यात आम्हाला एक 5वी आकृती आमच्याच जवळ उभी असलेली दिसली. एक उंच काळ्या कपड्यातली बाई, जिचा चेहरा नव्हता, म्हणजे चेहऱ्याच्या जागी फक्त पांढरा धुरळा होता. आता ती आमच्या मागे उभी होती. आम्ही मागे वळालो, पण मागे कुणीच नव्हतं. आणि पुन्हा आरशात पाहिलं तर तीही नव्हती. आरशात फक्त आमचे 4 चेहरे होते, घाबरलेले. विक्रम म्हणाला, अरे कॅमेरा ट्रिक असेल. पण हे सांगताना त्याचा आवाज कापत होता. त्याने काढलेला आरशाचा फोटो उघडला तर त्याला त्यात ती बाई स्पष्ट दिसत होती. पांढरा धुरळा असलेला चेहरा आणि तिने हात पुढे केलेले होते आमच्या दिशेने. आणि त्यावेळी मी एवढा घाबरलो जेवढा आयुष्यात कधीच घाबरलो नव्हतो. इतक्यात रोहन पुटपुटला, यार निघूया का? पण विक्रम थांबला आणि म्हणाला, अरे हे बघ, हा फोटो व्हायरल होईल. त्याच्या या वाक्यानंतर जे घडलं ते आजही मला रात्री आठवतं. आरशावर अचानक एक मोठा तडा गेला खालपासून वरपर्यंत, आणि त्या तडातून एक काळा ओला हात बाहेर आला. फक्त हात. त्या हातात असलेल्या बोटांची नकल लांब होती आणि ती बोटं रक्ताने माखलेली. हे बघून आम्ही पळत सुटलो हॉलमधून बाहेर. पण इतक्यात हवेलीचा मुख्य दरवाजा आतूनच बंद झाला होता, तसा तो कुणीतरी बंद केला होता. दरवाजा काही केल्या उघडतच नव्हता. आम्ही आसपास काही दिसतं का हे पाहत खिडक्यांकडे धावलो, पण त्याच्या काचाही बंद होत्या. काचा आतून कुणीतरी फास लावल्यासारख्या चिकटलेल्या होत्या. आमच्याकडे आमचे फोन होते, मोबाईल्स होते, पण त्यात नेटवर्क नव्हतं. एकही बार नव्हता. आमच्याकडे पॉवर बँक होती, पण ती पूर्ण चार्ज असतानाही अचानक शून्य झाली होती. आणि तेवढ्यात आम्हाला खालून एक आवाज आला, ठक ठक ठक. एक लयबद्ध, जणू कुणीतरी दगडावर काहीतरी ठोकत आहे, पण हळूहळू, जाणीवपूर्वक. इतक्यात रोहन कुजबुजला, मला वाटतं इथे एक तळघर आहे. आणि आम्ही एकमेकांकडे पाहिलं. आसपास थोडं शोधाशोध केल्यानंतर आम्हाला तळघराचा दरवाजा पण दिसला. आणि आवाज आता जास्त स्पष्ट होता. आणि त्याच्यासोबत एक दुसरा आवाज होता, एक मुलाचा आवाज, जो गाणं म्हणत होता, मराठी गाणं, जुनं लोकगीतासारखं, येरे येरे पावसा त्या प्रकारचं. पण त्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. त्या आवाजात भावना नव्हती. जणू जणू एक मशीन गात आहे, एकाच पट्टीत न थांबता. विक्रमने दरवाजा ढकलला आणि तो उघडला. अंधाऱ्या खोलीत त्याने आपल्या फोनचा फ्लॅशलाईट लावला. आम्ही चौघे जिने उतरलो तर खरंच खाली एक मोठं तळघर होतं. कोपऱ्यात एक
लहान मुलगासुद्धा बसलेला होता आमच्याकडे पाठ करून. त्याचे केस मोठे होते, पांढरे, जुने कपडे फाटलेले होते आणि तो गाणं गात होता. त्याला पाहून विक्रम ओरडला, ए मुला, तू इथे काय करतोयस? आणि इतक्यात त्या मुलाने मान वळवली आणि मागे वळला. त्याचा तो चेहरा बघून आमची गाळण उडाली, कारण त्याला डोळे नव्हते. डोळ्यांच्या जागी 2 काळ्या खड्ड्या होत्या. इतक्यात त्या मुलाने तोंड उघडलं आणि त्याच्या तोंडातून आवाज आला, पण त्याचे ओठ हलले नाहीत. आणि तो म्हणाला, तुम्ही इकडे का आलात? आता आलात, पण जाणार कसं? आणि हे बोलून तो गायब झाला, एकदम धुळीसारखा विखुरला. हे पाहून सायली खूप घाबरली होती. ती रडत होती. आम्ही तिला सावरत तिला वर आलो. पण वर येताना आम्ही पाहिलं भिंतीवर एक लिखाण, काही लिहिलेलं. आम्ही खाली गेलो होतो तेव्हा ते तिथे नव्हतं आणि आता ते होतं मराठीत लाल रंगात. पण ती शाई नव्हती, ते नक्कीच रक्त होतं, जणू ओलं ठिपकत राहणारं रक्त. आणि तिथे लिहिलं होतं, इथे आलेले परत कधीच गेले नाहीत, तुम्हीही जाणार नाहीत, स्वागत आहे तुमचं कायमसाठी. खाली एक यादी होती, 12 नावं होती ती. आणि त्या 12 नावाखाली आमची 4 नावं लिहिली होती, अगदी बरोबर. विक्रम, रोहन, सायली आणि माझं नाव. आम्ही इथे कुणालाही सांगून आलो नव्हतो, तर आमची नावं त्या भिंतीवर आलीच कशी? आम्ही हिंमत करून त्या हवेलीच्या हॉलमध्ये येऊन बसलो, घोळका करून, एकमेकांचे हात पकडून. इतक्यात संध्याकाळ झाली होती. बाहेर जाण्याचा काहीच मार्ग सापडत नव्हता. बाहेर लख्ख काळोख पडला होता. आम्हाला वाटलं की आम्हाला हवेलीतच राहावं लागणार की काय. बाहेर जाण्याचा काहीच मार्ग नव्हता आणि आम्ही एका मोठ्या खोलीत एकत्र बसलो. कुणीच झोपायला तयार नव्हतं. फोनचे फ्लॅशलाईट जळत होते. बॅटरी आता संपत आली होती. जणू कुणीतरी ती जाणीवपूर्वक चालू ठेवत होतं. रात्री अंदाजे 12च्या सुमारास दरवाजावर परत एकदा टकटक झाली. आम्ही सगळे जागे होतो. टकटक टकटक. मग एक आवाज आला, एका म्हाताऱ्या माणसाचा आवाज. मुलांनो, दरवाजा उघडा, मी गावातून आलोय तुम्हाला मदत करायला. हे ऐकून विक्रम उठला. मी त्याला थांबवलं. थांब, गावकरी यावेळी इथे कशाला येतील? माझा आवाज ऐकून विक्रम जागच्या जागी थांबला आणि त्याने दरवाजाच्या खाली फटीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. तर बाहेर खरंच एक म्हातारा उभा होता. पांढरा धोतर, पांढरी टोपी, हातात काठी, एकदम सामान्य दिसत होता. पण रोहनने जेव्हा त्याचे पाय पाहिले तर त्या म्हाताऱ्याचे पाय जमिनीवर नव्हते, तो हवेत तरंगत होता, जमिनीपासून 5-6 इंच वर. आणि त्याची सावली ती त्याच्या अगदी उलट दिशेला पडत होती, जणू आत एक वेगळंच प्राणी दडलं होतं. इतक्यात रोहन कुजबुजला, दरवाजा उघडू नको. आणि इतक्यात दरवाजा बाहेरचा आवाज बदलला. आता तो म्हाताऱ्याचा आवाज नव्हता, तो एका बाईचा आवाज होता. मग एक मुलाचा. एकाच वेळी अनेक आवाज, अनेक वेगवेगळे आवाज, त्याचबरोबर किंकाळ्याचे आवाज. आणि त्याचबरोबर त्या आवाजाने छतावरचा झुंबर सुद्धा खाली येऊन पडला, आमच्यापासून अगदी 2 फूट अंतरावर. मग एकदम सगळं काही शांत झालं, पूर्ण शांत. बाहेरून कोणताही आवाज आला नाही. त्या भयानक शांततेत आम्ही एकमेकांना घट्ट धरून बसलो. सायली ओठात काहीतरी पुटपुटत होती, कदाचित देवाचं नाव घेत होती. आणि त्या रात्री आणखी एक विचित्र गोष्ट घडली. सकाळी उठल्यावर मी पाहिलं की माझ्या हातावर, डाव्या मनगटावर 5 ओरखडे होते नखांचे. पण मला तर हे नक्की आठवत होतं की माझ्या हातावर कुणाचेही नख लागले नव्हते. तर हे ओरखडे इथे आलेच कसे? कदाचित कुठल्या आत्म्याने तर नाही काढले? सकाळी जेव्हा लख्ख उजाडलं तेव्हा कुठलाही तर्क न लावता मुख्य दरवाजा आपोआप उघडला. आम्ही सगळेच बाहेर पळालो. गावात पोचलो. एका जुन्या चहाच्या टपरीवर बसलो. आमचे हात कापत होते. सायली अजूनही रडत होती. टपरीवाल्या काकाने आम्हाला पाहिलं. एक क्षण ते थांबले, मग म्हणाले, तुम्ही त्या काळ्या कोठीतून आलात की काय? आम्ही होय म्हणालो. आमच्या चेहऱ्यावर भीती अजूनही तशीच होती. आणि आम्हाला पाहून त्यांनी सांगायला सुरुवात केली. ती हवेली बांधली होती जवळजवळ 120 वर्षांपूर्वी एका श्रीमंत जमीनदाराने. त्याचं नाव होतं रघुनाथराव देशमुख. क्रूर माणूस होता तो. त्याने आपल्या हवेलीत अनेक गोष्टी केल्या. तांत्रिक, विधी, बळी, ब्लॅक मॅजिक, सगळं काही. त्याची एक बायको होती सरस्वती. ती त्याला नेहमी विरोध करायची आणि म्हणूनच त्याने एक दिवस तिला हवेलीत जिवंत भिंतीत चिणलं. हो, जिवंत भिंतीत चिणलं. भिंत बांधत असताना ती आत होती आणि रघुनाथराव एक एक तिच्यासमोर दगड रचत गेला, तिच्या किंकाळ्या थांबेपर्यंत. त्या बाईची आत्मा त्या हवेलीतच आहे, पण एकटी नाही. रघुनाथरावाने केलेल्या काळ्या विधींमुळे त्या भूमीत अनेक वाईट शक्ती बंद आहेत. जे कोणी आत जातात त्या शक्ती त्यांना कधी बाहेर जाऊ देत नाहीत. गेल्या 100 वर्षात 12 माणसं गेली आणि ती कधीही परतली नाहीत. मग आमच्या मनात एक विचार आला, 12 जण? आणि आमच्या डोक्यात एक प्रकाश पडला.
कदाचित त्याच 12 लोकांची नावं आम्ही भिंतीवर बघितली होती. काकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही बाहेर कसे आलात. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला माहीत नाही. सकाळ झाली आणि दरवाजा आपोआप उघडला. आणि इतक्यात मला एक अचानक आठवलं की सायली रात्रभर ओठामध्ये काहीतरी पुटपुटत होती. आणि जेव्हा मी तिला विचारलं तर ती म्हणाली, मी रात्रभर हनुमान चालीसा म्हणत होते, मनात शब्द न शब्द एकाग्रतेने. याचा अर्थ त्या काळ्या कोठीमध्ये एकाच गोष्टीने आपलं काम केलं होतं, ती म्हणजे तिची देवावर असलेली श्रद्धा. फार मुश्किलने स्वतःला सावरून आम्ही पुण्याला परतलो. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. घरी आल्यावर काही दिवस वेगवेगळ्या गोष्टी आमच्याबरोबर घडतच राहिल्या. जसे रोहनला रात्री काही आवाज येत होते त्याच्या खोलीतून, जसं काही त्याच्या खोलीमध्ये आसपास कोणी वावरत होतं. तर विक्रमच्या कॅमेऱ्यातले सगळे फोटो अचानक डिलीट झाले होते. पण एक राहिला होता, त्या आरशाचा, त्या पांढऱ्या चेहऱ्याच्या बाईचा. त्याचबरोबर माझ्या हातावरचे ओरखडे एका आठवड्यानंतरही ताजे होते, जसेच्या तसे, आणि ते बरेच होत नव्हते. त्याचबरोबर सायलीने एक गोष्टसुद्धा सांगितली की ती घरी आल्यापासून तिला स्वप्नात एक बाई दिसत होती. लांब केस, पांढरी साडी, हातात दिवा असलेली बाई. आणि ती बाई रडत होती, जसं काहीतरी तिला सांगायचं होतं. सायलीने त्या बाईचं जे स्वप्नामध्ये वर्णन केलं ते वर्णन जवळजवळ त्या चहावाल्या काकांनी सांगितलेल्या स्टोरीमधल्या सरस्वती देशमुख म्हणजे त्या रघुनाथरावाच्या बायकोशी जुळत होतं. त्यानंतर आम्ही चौघे एक विचार करून एका जुन्या पंडितजींकडे गेलो अहमदनगरमध्ये. ते पंडितजी वयोवृद्ध होते, अभ्यासू होते. त्यांना अशा गोष्टींचे निवारण करण्याबाबत खूप दांडगा अनुभव होता. आम्ही त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी शांतपणे सगळं ऐकलं. ते म्हणाले, ती बाई तुमच्याशी अडकलेली नाहीये. ती फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला तुमच्या आसपास आपला सहवास दर्शवते की तिला मुक्ती पाहिजे. रघुनाथरावाने तिला शाप दिलेला होता. रघुनाथरावाने तिला शाप दिलेला आहे आणि जोपर्यंत कुणी तिची मुक्ती करणार नाही, तिची आत्मा त्या भिंतीतच राहणार. त्यानंतर पंडितजींनी एक विधी सांगितला. त्यांनी स्वतः आमच्याबरोबर त्या गावी येण्याची तयारी दाखवली. त्यांनी सांगितलं की काही विधी अशा आहेत की ज्या इथून नाही तर त्या हवेलीत जाऊनच करायला लागतील. हे ऐकून आम्ही हिंमत करून पंडितजींवर विश्वास ठेवून आम्ही परत त्या ठिकाणी गेलो. पण यावेळी तयारीने, पंडितजींसोबतच. आम्ही तिथे पहाटे सूर्योदयाच्या वेळीच पोहोचलो. त्यांनी हवेलीबाहेर एक विशेष होम केला. नवग्रह शांती, मृत्युंजय जप आणि सरस्वतीच्या नावाने तर्पण. त्यांनी त्या भिंतीला स्पर्श करून काही मंत्र म्हटले. तू मुक्त आहेस, तुझ्यावर झालेला अन्याय आम्ही जाणतो, जा आता, शांत राहा. ती पूजा, ते होम झाल्यानंतर त्या दिवशी एक विचित्र गोष्ट घडली की हवेलीतून एक हळूवार सुगंधी वारा आला फुलांसारखा, आणि खिडकीतून एक पांढरा प्रकाश देखील बाहेर पडला. थोडा वेळ तो तिथे थांबला, क्षणभर, आणि मग अचानक त्या हवेत विरून गेला. पंडितजी म्हणाले, ती गेली, आता ती शांत आहे. आणि त्या रात्रीपासून सायलीच्या स्वप्नातून ती बाई कायमची गेली. रोहनला घरी येणारे आवाज देखील थांबले आणि माझ्या हातावरचे ओरखडे ते सुद्धा दुसऱ्याच दिवशी बरे झाले. आणि जादुई प्रकारे विक्रमच्या कॅमेऱ्यातला तो शेवटचा फोटोही आपोआप डिलीट झाला. जुनी लोक सांगतात की तो माणूस त्या घटनेनंतर वेड्यासारखाच वागायला लागलेला. त्याच्या स्वतःच्या हवेलीत एकट्याने राहत होता, काहीतरी पाहत होता, काहीतरी ऐकत होता. शेवटी एका रात्री त्याने स्वतःच्याच खोलीत दरवाजा बंद करून घेतला आणि सकाळी जेव्हा त्याच्या नोकराने दरवाजा तोडून उघडला तेव्हा आत कुणीच नव्हतं. रघुनाथराव गायब झाला होता. त्याचा मृतदेही कधीही सापडला नाही. पाप कुठेतरी जमा होतच की नाही. आणि एक दिवस ते परत येतं, जेव्हा अपेक्षा नसते तेव्हा. मला या अनुभवातून बरंच काही मिळालं. जे दिसतं त्या पलीकडे एक जग आहे. ते जग आपल्यापासून लपलेलं आहे, पण कधी कधी ते आपल्यासमोर येतं आणि त्यावेळी घाबरणं स्वाभाविक आहे. पण श्रद्धा, प्रार्थना आणि सत्कर्म हे 3 रक्षक जर आपल्यासोबत असले तर कुठलीही शक्ती आपल्याला काहीही करू शकत नाही. कधी कधी मी विचार करतो की जर सायली त्या रात्री हनुमान चालीसा म्हणाली नसती तर कदाचित आमचीही नावं त्या भिंतीवर कायमची लिहिली गेली असती. या घटनेनंतर मी पुन्हा कधीही त्या हवेली किंवा त्या गावाच्या आसपास फिरकलो नाही. आणि त्या दिवसानंतर मी अशा ॲडव्हेंचरसाठी जाणं सुद्धा कायमचं टाळलं. कारण एक गोष्ट मी समजलेलो, काही ठिकाणं ही माणसांसाठी नसतातच. तर मंडळी, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका भयकथेसोबत, अशाच एका रहस्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा आणि पाहत रहा मराठी हॉरर वर्स.